जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. गुरु. जय गुरु. हा. कोणी कोणी ट्रान्सलेशन्स केले आहेत ना, मला वाटतं तसे. जय गुरु. हो सर. हो. हा. सर मी पाच सहा हा. केले. हा. पाच सहा करण्याचा प्रयत्न केलाय. हो. तर ठीक आहे, आपण एक एक वाक्य घेऊया. हा. हो चालेल. आणि पटापट. आणि तुम्ही सांगा कसं कसं केलंय ते. हा. पहिलं, वह तर अग्नि से भोजन पकाता है. हे कोणी कोणी कसं केलंय? मी सांगू आधी. हा. सांगा ना. तो अग्नीवर जेवण शिजवतो. सह अनलय भोजनम पचती. हे पण आता ना, बघितले. अनले अनले नाही करायचं. कारण मग हा. अग्निवर म्हणजे ते आपण मराठीत म्हटलेलं आहे. हा. हा पण ऍक्च्युली अग्निने म्हणजे तृतीया पाहिजे. अग्नी से भोज पाहिजे. अग्निवर, अग्नी हे स्थान आहे का, लोकेशन आहे का? नाही. अग्नी हे नाही नाही. साधन आहे. अग्नी हे साधन आहे. बरोबर. हा. हे हो. साधन असल्यामुळे अग्नी तृतीयेत जायला पाहिजे. आणि म्हणून हा हा म्हणून हा. अग्नीने म्हणजे पावकेन, किंवा हा अनने. अनलेन, अनलेन किंवा अनने. पावकेन. हा. हो. मला असं वाटलं की वर खाली आत म्हणून मी अग्नीवर म्हणून असं सप्तमी वाटली. हा. नाही. पण ते स्थलदर्शक किंवा कालदर्शक नाहीये. काय ते? ते स्थलदर्शक किंवा कालदर्शक नाहीये म्हणून सप्तमी नाहीये. हा. ते बऱ्याचदा मराठीतले प्रत्यय असतात ना, ते डिसेप्टिव्ह असतात, फसवे असतात. पण तेव्हा ते जे मी तुम्हाला नेहमी विभक्तीचे प्रश्न सांगतो ना, कोण, काय, कशाने, वगैरे वगैरे, ते हे करायचं. अग्नीने म्हणजे अग्नी से म्हणजे काय, फ्रॉम पण नाही, नाही का? हा अग्नी से हा. म्हणजे फ्रॉम पण नाही. अग्नीने म्हणजे अग्नीचा अग्नी हे साधन आहे. ओके. म्हणजे हा. अग्नीच्या साह्याने. हा. बरोबर. बाय. बरोबर म्हणजे नाही यायची तृतीय बाय. येईल. हा. हो. अनलेन, किंवा अनने पावक, न येईल का पुढे? अनने न. अनलेन किंवा पावकेन, अनले. काही. तृतीया. सर नुसतं अनने नाही चालणार ना? नाही नाही, चुकीचं आहे. हा. अनने न. हा. पुढचा हवा अनले जो. ना. ले जो नक्की नाही ना. हॅलो, इथे अनल हा आहे ना, तर हा अनलेन हो. असं. हा ले. बरोबर. अनल आणि अनिल दोन शब्द लक्षात घ्या. अनल म्हणजे हो. अग्नी, आणि अनिल म्हणजे हा. वारा, असं. वारा. हा. हम्म. पण पंचमहाभूतातले दोन आहेत, पृथ्वी, जल. तिसरं आहे पंचमभूतातलं अग्नी, तो म्हणजे अनल. आणि हम्म. चौथा आहे वायू, तो म्हणजे अनिल. असं अनल आणि अनिल. हम्म. दोन्ही शब्द सारखे वाटत असले तरी त्याचा अर्थ पूर्णपणे वेगळा, असं. हा. हा. सर क्रियापद ओके. पचतीच राहील ना? हा. क्रियापद शिजवतो. पचती राहील का पाचयती राहील, काय कसं? पाचयती वगैरे कशाला, पचतीच. जर पचतीच ना. तुम्हाला तुम्हाला मी अगदी पूर्वी आत्मनेपदी करताना शिकवलं होतं ना, की जर तो स्वतः करता हम्म. जर करत असेल तर पचते होईल आत्मनेपदी, हा हा. आणि नाही तर हम्म. पचती होईल. तो अच्छा. कोण तो जो कोणी आहे तो जर आचारी असेल तर पचती होईल. पण तो स्वतः करता हम्म. करत असेल तर ते पचते होईल. बरोबर. ठीक आहे. हवा जोर से बहती है, हे कोणी केलं? अनिलः वेगेन वहति. इथे वे- प्रसवेन दिलाय ना शब्द. आणि तुमचा अनुवाद बरोबर आहे देवी. पण या पाठामध्ये जो शब्द दिलेला आहे ना, हा, तो वापरायचा आहे आपल्याला. मग अनिलच दिलाय ना सर पाठामध्ये. जोराने. अनिल. नाही नाही, वारा. अगं पण पुढे जोराने आहे ना, हो ना. मग हा, जोरानेला तो वेगानेच्या शब्द दिला ऐवजी होता. बोलल्या का? अच्छा, हा, हा वेगानेच्या प्रसभम ऐवजी हा शब्द प्रसभम, दिलाय बरोबर. हा. हा. हो हो. हम्म. मग काय होईल? अनिलः प्रसभं वहति प्रसभेन. प्रसभम हा, मग
वहती किंवा चलती पण होऊ शकतं. हं. पण वहती ठीक आहे, जास्त वाहतो. बहती बहती है वगैरे हा शब्द वाहतो, नाही का, हा शब्द समूळ संस्कृत वहती या धातूपासूनच आलेला आहे. आपल्याला वहती प्रव झालेला हवा वाहते असं. हा, बरोबर. राम का Pravahati जन be, can it be pravahati also? Pravahati or vahati is enough. मग ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. Okay. हा. तर अं, इथे प्रसभम येणार का प्रसभेन वगैरे येणार? प्रसभमच येणार प्रसभ ना? प्रसभेन भेन. जोर से प्रसभेन तृतीया. हा, तृतीया. ठीक. ते ते कर्म आहे का, करता आहे का, नाही. मग काय आहे ते जोर से म्हणजे, नाही का. विशेषण आहे. नाही, तृतीया म्हणजे वेगाने, म्हणजे त्याची स्पीड आहे, म्हणून वेगेन. म्हणजे जसं प्रसभेन. जसं जसं आपण म्हणतो ना, घोडा जोराने वाहतो, तसं अश्वा हो वेगेन धावती असं म्हणतो ना आपण, असं. हो हो ठीक आहे. राम का जन्म किस कुल में हुआ, हे एकाने सांगा कोणीतरी. मनीषा. रामस्य जन्मः कस्मिन् कुले अभवत्? काय म्हटलं? रामस्य जन्मः कस्मिन् कुले अभवत्? ठीक जन्मम आहे. हे पाहिजे का सर? अन्वये अन्वय दिलाय त्यांनी जन्माला, नाही कुलाला नाही नाही, वंश वंश वंशला, ह्याला अन्वय शब्द आहे. वंश कुळाला. फुलाच्या ऐवजी अन्वय पाहिजे. पण तरी तुमचं जे संस्कृत आहे अजून बाळगोत दर्जाचं आहे, ते थोडं व्यवस्थित करायला पाहिजे. संस्कृतची एक विशेषता आहे की Sanjataha, can we use sanjataha? संजाता जातः, बस. रामः हा कस्मिन् कुले जातः. राम कुठल्या मग कुळात अन्वये जन्माला होईल आला. का सर? हा, कस्मिन् अन्वये जातः असं. ठीक आहे. राम रामस्य अन्वये कस्मिन् जातः? रामः कस्मिन् राम अन्वये जातः. कस्मिन्. Okay. म्हणजे राम कोणत्या कुळात जन्मला किंवा कोणत्या वंशात हा, जन्म जन्म हुआ. झाला त्याचा? हिंदीमध्ये आपण म्हणतो हम्म. जन्म हुआ, कारण हिंदीमध्ये पण जन्मला हा, मराठीत जन्मला हा धातू आहे, बरोबर. आता याचा हम्म. मराठीत काय होईल? राम कुठल्या कुळात जन्मला, जन्मला म्हणून मग मी हा मग जातः असं. जात. जन जन धातूचं धातू साधित होतं जातः असं. आता तुम्ही जे पूर्ण प्रारंभापासून जे शिकलेला आहात ना, त्याचा तुम्ही असा फ्रीली उपयोग करायला शिकलं पाहिजे, धातू साधित वगैरे असं. ठीक आहे. आता एक तर वर्ष सुरुवात आहे सर आमची. आता तर खरी करतोय आम्ही. परत सांगा. राम कस्मिन अन्वये जात जातः. जात. हम्म. थँक्यू सर. ठीक आहे. कोणी लिहून घेतंय का? उन्नती नाहीये का? मी मी लिहिते मी सर. मी मी लिहिते पण सर. लिहिते. हा, आहे ना. हा, तेच. हा, ठीक लिहिते आहे. सर मी, पण म्यूट आहे, युएनचा क्लास चालू आहे, मी लिहिते पण. ओके, ठीक आहे. हा, एक वर्ष में कितने दिन होते हैं, कोणी केलंय? एकानेच सांगा एका वेळेस. सगळ्यांनी हे नका करू. कोण सांगेल? एक मनीषा. एके अब्दे एकस्मिन् कतयः दिनानि सन्ति. हम्म, एके अब्दे. हा, अब्दः वर्ष दिलंय इथे शब्दात, बरोबर. म्हणून एके अब्दे एका वर्षात. हम्म, फक्त ते पूर्ण कतीचं पू- पूर्ण आणि वाक्य सांगा ना दिनानी मला. संती केलंय. हा, हा, बरोबर, पण पूर्ण वाक्य सांगा ना काय. ते कतच आम्हाला म्हणजे बहुवचन नाही आलं दिनानी साठी. कतच काय नाही, करायचं कती. कतीचं? नाही, कती Kati. ते ठीक आहे, कती ठीक आहे ते. हा, कती कती हे ठीक आहे, पण त्याचं पूर्ण वाक्य सांगा ना तुम्ही, काय आहे समजा. एके अब्दे कतयः किंवा कती दिनानी संती असं टाकलं. नाही, पण आता एके अब्द हे तुम्हाला बरोबर वाटतोय का? नाही,
काय म्हणायचं पण अब्दे तर म्हणावं लागेल ना एका वर्षात. हा एका वर्षात एक मग काय नाही येईल तर सर? प्रत्यब्दे किंवा प्रतिअब्दे. प्रत्यब्दे कति दिनाः तो दिवस म्हणजे दिनाः सन्ति. हं? कती प्रत्यब्दे. दिना हा सण. अच्छा, हे प्रतिअब्दे. दिनाहा करायचं का? हो. दिनाहा किंवा दिवसाहा. हा दिवसाः किंवा Dinam is दिनाः. not a Sanskrit word. Dinam is not a Sanskrit word. Dina only is a Sanskrit word. सॉरी सॉरी सॉरी. दिन सॉरी दिवसः ये है, लेकिन दिन ये नपुंसकलिंग है. तो दिनानी हा, कारण दिनानी. काल आपण तेच बोललो दिनम असतं म्हणून हा ते दिनम दिनांक दिने दिनानी म्हणून दिनाने. हा बरोबर. आम्ही प्रत्यब्दे. दिनाने केलं. प्रत्यब्दे कति दिनानि संती. आणि कती हा शब्द आहे ना, ही गंमत आहे. हम्म. कती हा बहुवचनच आहे. कतीला अजून काही बहुवचन रूप नाही. मग ते पण कतयः वगैरे झालं ना सर आपलं, म्हणून तर आम्हाला कन्फ्युजन झालं. कतयः कतय पण झालंय त्यातून. हो, मी तुम्हाला सांगेल मी परत कुठे कती झालं कती ते. कतया असं. ती पयानी तो पण शब्द झालाय, त्याचा अर्थ काय होतो मग? कुठला? कतिपयानी. नाही हो, तिथे पण कतिपय. झालं काल काल. नाही नाही नाही, कतिपय हा वेगळा शब्द आहे. कती पण त्याचा कती अर्थ काय क होतो? कतय हा शब्द मला नाही वाटत झालेला आहे म्हणून. कतयः कत झालंय ना सर. मी तुम्हाला कुठल्या? सांगेल, आपलं जिथे झालंय ते शोधून सांगेल मी. टाकेल आपल्याला. अच्छा, मला म्हणून तर वाटत की आम्ही कन्फ्युज झालो. तुम्ही म्हणे कितीचं पण त्याचं रूप बहुवचन आहे म्हणे कतयः. नाही तर अं, आम्हाला वाटायचं किती म्हणजे एकच, ते बहुवचनसाठी तेच आणि एकासाठी पण तेच आहे आतापर्यंत. ठीक आहे, हम्म. बरं. कती सध्या तर कतीच लिहू मग. प्रत्यब्दे हा कती दिनानी संती, बरोबर आहे ना? हा कति दिनानि सन्ति. हा हा. हा हा. कतिपयानी. कतिपय नाही, म्हणजे पय नाही कितीतरी त्याच्यात. होत. हा कितीतरी होतं. कितीतरी नाही, ते वेगळ्या कती दिनानि संदर्भात सन्ति. होतं सर ते कालच्या. वेगळ्या संदर्भात. हा, हा तेच. ते वेगळं होतं. ठीक हं. आहे. आता सर मी एकच अब्दे लिहिलंय, मग ते नाही का बरोबर? मनीषाने प्रत्यब्दे. काय लिहिलं? एकस्मिन अब्दे असं मी लिहिलं होतं. एकस्मिन का म्हटलं तुम्ही? एका वर्षात म्हणून एकस्मिन. नाही नाही, अस्मिन म्हणजे काय असं? सप्तमी होतं. प्रति शब्द पाहिजे असं. म्हणजे मला वाटतं प्रति म्हणजे प्रत्येक वर्षात. एक वर्ष म्हणजे इथं प्रत्येक वर्षात किती दिवस असतात असं, नाही का? ठीक आहे. असं. बरं. उसने सफल लिहिलं होतं कार्य का? किया. सॉरी सर. उसने सफल कार्य किया. हे कोण? मनीषा, तुम्ही काय केलं? तेन यशस्वीतेन कार्यम अकरोत्. काय काय काय? तेन तेन यशस्वीतेन हा कार्यम अकरोत्. कार्यम तेन स हा यशस्वीतेन कार्यम अकरोत्. ते तेन मग अकरोत नाही करायचं. बर. सहा म्हटलं तर अकरोत म्हणा. पण बर. तेन म्हणायचं हम्म. असेल, तेन सफलम कार्यम कृतः असं म्हणायचं. धातू ओके. साधिता चालेल. हा पण तर आम्ही सहा. काय केलं माहितीये, हा तेन अमोघेन कार्यम कृतम. हा अमोघ या शब्द वाक्य या पाठामध्ये अमोघ आहे, बरोबर. हा हो. अमोघ हे अमोघम कार्यम कृतम. अमोघेन नाही, अमोघम कार्यम कृतम. ओके. हम्म. हम्म. इथे अमोघम कार्य. कृतवान चालेल का? कृतवान पण चालेल, पण कृतवान हा आपलं तसं अजून झालेलं नाहीये तसं. म्हणजे कर्तरी धातू साधित. पण कृतवानही चालेल, पण मग त्याच्यापेक्षा कृतः म्हटलं तर जास्त चालेल. तेन सफलम कार्यम म्हणजे कार्य म्हणजे नपुसकलिंगीच आहे, त्याची प्रथमा. तेन सफलम कार्यम कृतः किंवा सहा ते कृत्वा सफलम सर कृत्वा कार्यम येणार नाही का सर? अकरोत. काय ते? कृत्वा येणार नाही का? कृत्वा सर येणार? नाही नाही, कृत्वा म्हणजे करून असं. करून नाही नाही, ते केलं ना, झालं. हा
हा तर हा हे नपुंसक त्याच्यामुळे कार्यम कृतमच येणार ना, कृतः कसं येईल? हो सॉरी, हा कृतम कृतम बरोबर. तेन सफलम कार्यम कृतम, कृतः नाही, कृतम. हा बरोबर. आणि किंवा मग सहा सफलम कार्यम अकरोत असं. हं? दोन्ही झालं. असत्य भाषण करो हे तर प्रारंभ बालबोधचा आहे शब्द, नाही का, याच्यात काही जात नाही. बरोबर. हा नंतर थोडासा आगे जाकर कार्य करो. तर ह्याच्यात वेगळा शब्द आहे, अलीकम मा वद. अच्छा, त्या दृष्टीने अलिकम, हो, असत्यमच्या ऐवजी अलिकम, अलिकम. हो. हा हा बरोबर. हं, बरोबर. थोडासा आगे जाकर कार्य करो. ईषत अग्रे गत्वा कार्यम कुरु. हा, ठीक आहे. ठीक आहे, पण अरे बाकी कोणी बोलत नाहीये मला. त्यांनी पण बोलायला सांगायचंय. पुढचं आठवं कोण सांगेल? उन्नती परत सांग ना. देवीने सांगितलंय ते. हा मग देवी ते परत सांगा. ईषत अग्रे गत्वा कार्यम कुरु. बरोबर. गत्वा, हा. हा, ठीक आहे. विद्याताई, पुढचं आठवं तुम्ही सांगा. हा म्हणजे तर इथे आईचे पुरस्कार चालेल का? आईचे अग्रेच्या ऐवजी पुरस्कार चालेल का? पुरस्तात पण हे चालेल, शब्द. हो बरोबर. हा, ईशात पुढे पुढे पुरस्तात, म्हणजे हो चालेल ना. नाही, पण पुरस्तात चालेल ना? ऍक्च्युअली म्हणजे ऍक्च्युअली नाही नाही नाही, ऍक्च्युअली ना पुढे म्हणजे इथे आगे म्हणजे पुरस्तात म्हणजे समोर. हा समोर. ओके. इथे कळलं हा. आगे म्हणजे हा असं. पुढे आणि कळलं आपल्याला कळलं. इथले शब्द वापरायचेत ना सर, शक्यतोवर. तेच हो हो तेच. कळलं. हम्म. या बरं, हा घरातले. हा हा हा, हा, या विद्यार्थी. आई, धड्यातले गरजेचे आहेत. हो, हं. वाचू. हो. हा आईचे मांडीवर बालक खेळते. हा जननीस्य उत्संगेन बालकः हा. क्रीडति. जननीस्य असं का म्हटलं तुम्ही? बालक आई आईचे आईच्या मांडीवर असं म्हटलंय ना, मी मराठीतलं बघितलं. हो नाही, ठीक आहे. इथे काय आहे, हा माता बरोबर आहे की गोद तुमचं. में. हा हा, जे माता की गोद में. स्थान झालं ना ते म्हणून. हा जननीस्य उत्संगे बालकः क्रीडति. सर जननीस्य नाही आम्ही बरोबर हो. आहे काय का? लिहिलंय? एक मिनिट, चुकलंय एक का? एक How मिनिट, can we एक use? एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. आधी विद्यार्थ्यांचं आपण करेक्ट करूया. तर ना, ते स्य हा शब्द आहे ना, तो पुल्लिंगी अकारांत लागतो, षष्टी. रामस्य. हा, इथं नदी, हा बरोबर. जननी हा शब्द नदीसारखा नदी, चालतो, हा इकार. नदी तर सारखा होईल. जनन्याहा, हा नद्याः सारखं, हा जनन्याहा हा हा. उत्संगे बालकं बालकः क्रीडति. हा, बरोबर, स्त्रीलिंग षष्टी येणार. हा. हं? सर असं. आम्ही मातुहू नाही का? मातुहू. Matu. नातू पण चालेल, पण इथे त्यांनी जननी शब्द वापरला म्हणून मी जननीने सांगितलं. हा, नाही, आधी मातृ मातुहू वापरला जनन्या म्हणून उत्संगे. विचारतोय. बरोबर. हा, हम्म. पण मातृ शब्दाच्या तुमच्या विभक्ती झालेल्या आहेत का? ते पिता झाले ना. पितुहू हो. होतं, तसं मातुहू पाहिलं होतं आम्ही म्हणून. अच्छा, नाही चालेल तसं. मातू बरोबर आहे, षष्टी पितू सारखंच मातू होतं. पण काही काही शब्द मातुहू त्याची केलं. विभक्ती. जननी तर कुठे झालाय सर आमचा? जननी पण नाही झालेला ना मग आमचं, पण म्हणजे असं जननी विभक्ती वगैरे झालेला नाहीये. असं नाही काही करू सुलभा, शकतो. ते आता नदी झाला ना, मग सगळे नदी इकारांत. सारखं, हा, मग नदी आता वेगळे सारखं चालेल. प्रत्येक शब्द शिकवायची गरज नाही, पण ऋकारांत स्त्रीलिंगी नाही झालाय म्हणून म्हणून मी म्हटलं, बाकी काय नाही. हो, स्त्रीलिंगी नाही झाला, बरोबर आहे. हा, ठीक बरं. आहे. हे इकारांत स्त्रीलिंगी आहे म्हणून ते जनन्य येणार. हा बरं. बरोबर. हा, जनन्याः ठीक आहे, उत्संगे. चुकलं माझं. जनन्याः उत्संगे उत्संगे. बालकः क्रीडति. हा किंवा बरोबर. रमते म्हटलं तर. रमते पण चालेल. मग बर- बरोबर. हा रमते. हा हा, शोभाताई वेलकम. शोभाताई आल्या का परत आज? म्यूट आहे पण. आले सर मी आज.
ठीक आहे. ऐका ऐका तुम्ही जरा 2-4 दिवस, मग जरा तुम्ही हो. कॅचअप करायला असं. हा, ठीक आहे. हा, बर. पण ठीक आहे, पिकअप हे सोपं सोपं आहे, तसं काही फार कठीण नाही आहे. हा, राजेश 9वा वाचा. ओके. वे छात्र पाठशाला से एकदम चले गए. हा, मी अनेक वचनी घेतलं, पण चले गए म्हणजे मी अनेक वचनी घेतलं ते. वे छात्र म्हणजे ते छात्राः हम्म, पाठशाला से चले गए म्हणून मी पंचमी घेतली पाठशालाची. तर पाठशाला या हा, त्याने वरती एक जोर एकदम चले गएचा त्याने एकपदे म्हणून शब्द दिलाय. तर ते बरोबर. छात्राः पाठशालायाः एकपदे गताः गता, बरोबर. हं, किंवा अगच्छन्. तर आम्ही हा, कसं केलं माहितीये का, एक ते एक छात्र मिनिट, देवी देवी देवी, एक मिनिट. एकाचं घेतलं ना तर एकाचं पूर्ण करूया आपण. हा, मग नाही तर मग खूप डायव्हर्शन्स होतील. तर राजेशनी सांगितलं त्याचा आधी करेक्ट करू, मग तुमचं बघू. ठीक आहे. हा, मग राजेश तुम्ही काय म्हणता, पूर्ण सांगा. मी म्हटलं ते छात्राः हा, पाठशालायाः हा, एकपदे गताः किंवा अगच्छन्. अगच्छत होईल का? न न न अगच्छन्. हा, अगच्छन, बरोबर बरोबर. हा, अनेक हा, वचनी आता आहे. बरोबर. देवी बोल आता. हा, देवी. एक मिनिट हा सर, एकच मिनिट होल्ड करा. काय झालं? तर मी काय लिहिलंय की एते छात्राः विद्यालयात एकपदे जगामः. जगामः. जगामः पण चालेल. हा, बरोबर. अगच्छनच्या ऐवजी तुम्ही आणि ते दुसरा भूतकाळ वापरला, जगामहावाला. ठीक आहे, चालेल. हा, आणि ए नाही, ते केलं होतं सर आम्ही, हे होतं आमच्या पुस्तकामध्ये मराठीत. हे हा, मी तेच विद्यार्थी. विचारत होतो की येते का घेतलं म्हणून, पण ठीक आहे. हा, हे विद्यार्थी शाळेतून एकदम निघून गेले. ठीक आहे. हा, हा, ठीक आहे. पुढचं 10वं कोण असेल? उषाताई वाचा 10वं. येथे मुख्य दारावर कोण आहे किंवा हम्म, वहां मुख्य द्वार पर कौन खडा है. हम्म. मग आता तत्र म्हणायचं का अत्र म्हणायचं? येथे म्हणजे अत्र होईल, वहा म्हटलं तर तत्र होईल. मी म्हणून सांगतोय, तुम्ही दोन्ही पुस्तकं घेऊन नका बसू. एक आपण हिंदी वापरतोय ना, हिंदीच वापर. कारण परीक्षेत. तत्र हा, मुख्यद्वारे हा, अं, कहा अस्ति. नाही. अजून कोणी काय लिहिलंय? मनीषाने काय लिहिलंय? सर पण एक अ, गोष्ट सांगू आम्ही अत्र हे गोपुरे हा सह अस्ति. एक मिनिट विद्यार्थी, हो मनीषाने पण हो लिहिलंय. हो हो. थांबले हा, थांबले. हा, हा, ते हा, मराठीतनं केलं मी, म्हणून अत्र गोपुरे सह हा, अस्ति. गोपुरे मुख्य दरवाजा असं आहे, म्हणून मग गोपुरे लिहिलं. हा. पण ना, नुसतं अस्ति म्हणजे आहे असं नाही, कोण खडा सर आहे. हा, तिष्ठती तिष्ठती केलं सर वापरायचं. मी. हा, तिष्ठती तिष्ठती. तिष्ठती बरोबर आहे. तिष्ठती. तिष्ठती हं, बरोबर आहे. हा, हा, हं. तेच तत्र लिहिलं. किंवा अत्र जे काय असेल ते इथे वहा आहे म्हणून तत्र. गोपुरे हो. म्हणजे इथे या पाठामध्ये मुख्यद्वाराचं हे गोपूर म्हणून दिलंय, गोपुरे, म्हणून गोपुरे. गोपुरम दिलंय. हा, हा, तर गोपुरे कहा तिष्ठती असं पाहिजे. हा, कहा तिष्ठत, तेच लिहिलंय आम्ही. हा, सर एक बरोबर. बोलू सर मध्ये बोलू. विद्यार्थ्यांना विचारायचं. एक मिनिट, एक मिनिट, विद्यार्थी बोला आता. हा सर काय झालं माहितीये तुम्ही आम्हाला जी ही दिलीत ना काल अभ्यास म्हणून दिलात ना तो हिंदीमध्ये होता पण रात्री अभ्यास करताना आम्हाला मराठीचंच हे घ्यावं लागलं कारण अच्छा, ओके. अपलोड हा, होईपर्यंत हा, असं झालंय म्हणून ओके, त्या ओके. नाही, तत्र आणि अत्रचा नाही, पण गोंधळ ठीक आहे. होतोय म्हणजे असं अत्र तत्रचा फारसा फरक नाहीये. पण तुम्ही फार असा अत्र. फरक नाही पण हा, म्हणजे हा, हा, फक्त त्याच्यामुळे तुम्ही मग आम्ही सांगताना सांग. हा, मराठी याच्यावरनं केलेत सगळे असं हरकत नाही, हरकत नाही. हं, हं. चालेल. हा. आता पुढचं कोण वाचेल? Shall सर shall I try? यस, रमा. People stand at the crossway. That's the one, right? Okay. Janaha tishtanti at the crossway.
means सप्तमी. चतुष्पते. बराबर. So tell complete sentence. जनाः चतुष्पते तिष्ठन्ति. तिष्ठन्ति. बराबर. ठीक आहे. हा, पुढचं कोण वाचेल? वैशाली. वैशाली तुम्ही केलंय का? काय मनीषा? मी वाचू का सर? चतुष्पथे चतुष्पथे म्हणजे थ का त काय आहे? थे. Second. Sorry, I am no. because of my Tamil. My that pronunciation is wrong. PH. हा. हा, मी वाचू एक का मिनिट. सर? तर मी काल हा. नव्हते म्हणून मी काही केलं नाही, मला माहितीच नव्हतं. मी बरं, फार ऐका मग तुम्ही इरेग्युलर आज. झाले आता यामध्ये. हा, आज मी हा, ऐकते. बरोबर. हा, अविनाशजी वाचा तुम्ही. सोने के आभूषण कौन बनाता है? हा, स्वर्ण अलंकार कह करोती. आता इथं ना जात रूपम म्हटलेलं आहे. हा, जातरूप अलंकाराः कः निर्मिती असं मी केलंय. निर्मिती चालेल. निर्मिती चालेल, पण करोति. नाही नाही, पण आधी जातरूपम त्याचा उपयोग कसा कराल तुम्ही? जातरूपस्य आभूषणानि कः करोति असं मी लिहिलंय. हा, कहा रूपस्य का रूपम. सर जातरूप अलंकार आहे असं चालेल का? म्हणजे डायरेक्ट सगळं मिळून सप्तमी. नाही, एवढं फारच कॉम्प्लिकेटेड होईल ते. सप्तमी नाही, षष्टी. सर षष्टी जा षष्टी. जात रूपालंकार. आता आभूषण कौन बनाता है? हा, तर आभूषणानी पण म्हणू शकतो, अलंकार म्हणायची गरज नाहीये. आभूषणानी किंवा आभूषणम असं पण म्हणू शकतो. जातरूपस्य आभूषणम किंवा कोणीतरी म्हटलं जातरूपाभूषणम तसं पण चालेल. हा, कहा आता बनाता है. हा, म्हणजे बनाता है, निर्मिती निर्मितम. लिहिलंय. निर्माणं करोति. नाही नाही नाही, फक्त निर्मित पूर्वंतीच आपल्याला केलं तर? होतं हे वाक्य सर. करोति. नाही नाही नाही, करोती नाही. बघते मी, थांब. बनवत बनवत एक निर्मित. झालेलं आहे आपल्याला पाठात. हो हो, तेच. हा, ते निर्मित. घडवतो, दागिने घडवतो असा शब्द होता सर तो आपल्या नाही, तो कोणता तरी आता आधी. निर्मितीच निर्माण करणे त्याचंच धातुरूप होतं. ओके. निर्माण करणे याचा असा धातू आपण बघितला होता तेव्हा, नाही का? हो, सापडलं की बघते मी ते पुस्तक. निर्मितः. निर्मितः वो धातु साधित है उसका, लेकिन रचयती नाही, रचयती पण नाही होणार. ठीक आहे, बघूया आपण याचं. हा, ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पृथ्वीवर पुण्यात्मा कोण आहे? सृजती. सृजती म्हणजे सृजन करणे. सृजन म्हणजे फ्रॉम नथिंग. Creation. हा, क्रिएशन. दागिने करणं की क्रिएशन नाहीये, बरोबर. त्या अर्थाने म्हणजे सोनं तयार केलं तर ते क्रिएशन होईल. पण सोन्यापासून दागिने ओके ओके. फ्रॉम द कोर. हा, ओके हा ओके. फ्रॉम द रॉ जे होतं ते. ओके ओके. हा, तर ठीक आहे. पृथ्वी पर पुण्यात्मा कौन है याचं काय होईल? धरे महात्मा कः. धर्मपुरुषः we can use for पुण्यात्मा. हा, धर्मपुरुषः can we use for पुण्यात्मा? यू कॅन यूज पुण्यात्मा ओनली, नो. Okay, okay. Okay, because I मराठीत महात्मा आहे. पृथ्वी पर. मराठी धरे कह महात्मा अस्ति. हा, मी पण तसंच केलंय. ते महात्मा होतं मराठीमध्ये म्हणून आम्हाला ते महात्मा वाटलं. अच्छा अच्छा, मराठीत धरायाम महात्मा. महात्मनः कः. धरायाम. धरायाम होईल ना सर? पण धरायाम सप्तमी एकवचन धरा शब्दाचं. हा, धरायाम होईल. हा, किंवा धरायाम महात्मनः किंवा कः किंवा अस्ति. धरातले असं पण होऊ शकतं. धरातले असं पण. हा, विश्वे. धरे नाही विश्व. होणार का? विश्वे.
Vishwam, हा we say no for world. Oh, but we have to use the words which are there in the book. So Prithvi is हम्म, Dhara in the book. That's why we धरा. use Dhara. हाँ धरा या धरा, धरायाम और यू यूज धरातले दोनों चलेगा. आणि दुसरं महात्मा म्हणण्यापेक्षा ना, महात्मा जर असेल ना तर ते महान असं म्हटलं तरी चालेल. हं? हा धरातले किंवा धरायाम महान कहा अस्ति असं. हं? तर महात्मनः चालेल का? काय महात्मनः. नाही, महात्मनः असा शब्दच नाहीये. हं? बरं. हा महात्मनः आता काहीच शब्द नाहीये, तुम्ही तसा नाही चालणार. किंवा पुण्यात्मा. ऍक्च्युली ना आत्मा हा शब्द संस्कृतच आहे. आत्मनचा, आत्मनची प्रथमा आत्माच आहे. त्यामुळे सॉरी धरे नाही, धरातले किंवा धरायाम पुण्यात्मा कहा असती असंच म्हटलं तरी चालेल. जास्त उगीच महान बिहान करायची काही गरज. हं? हं. वह रात दिन चिंतित रहता है, हे कोण कसं करेल? अयम रात्रदिने चिंतितः अस्ति. अयम म्हणजे हा असं. बरं, हा रात्र दिने असं नाही म्हणायचं. ते दिवानक्तम असा संस्कृत मध्ये चांगला शब्द आहे. दिवानक्तम म्हणजे दिवस रात्र. हा तर दिवा काय सर? दिवानक्तम. नक्तम आणि आहे आपल्या या पाठात नक्तम आहे म्हणून तेच वापरावं लागेल ना. हा तेच. हा पण दिवानक्तम. मग द्वितीय येईल का ही, का सप्तमी येईल, ती काळ आहे म्हणून? नाही, द्वितीय. द्वितीय जसं आपण प्रतिदिनम तसं नाही का, प्रतिदिनम उद्यानम गच्छतीचं प्रतिदिनम होतं ना, तसं इथं हम्म. प्रतिदिनम तसं दिवानक्तम चिंतित हा असती. कारण मला Okay. काळ आहे म्हणून मी ते सप्तमी केली. In English, it is meditating. So that also we use chintitaha or dhyanam karot. अच्छा. Dhyanat asti. नाही, मराठीत काय आहे? मराठीत चिंतित. हा रात्रंदिवस चिंतित असतो. हं. आता चिंतित म्हणजे आपण म्हणतो काळजी, किंवा चिंतित हा असती असंच म्हटलं तरी चालेल. आम्ही तेच केलं. आणि सर मेडिटेशनचा अर्थ वेगळा होईल परत हे इंग्लिश आभूषणाचं आहे ना सर, हा आभूषणाचं ना आपला प्रवेशचा जो दुसरा भाग होता ना, सरळ संस्कृतचा भाग 2, तर हा चौथ्या पाठात आहे सुवर्णकारः हा आभरणानि करोती असं वाक्याचं मराठी भाषांतर करा. अच्छा. बरोबर. हा सुवर्ण. हा मी ते नाही पण सोनार दागिने घडवतो असं नाही लिहिलं होतं किंवा नाही बनवतो. नाही, पण काय आहे सांगू का, अजून चांगला शब्द पाहिजे. करण्यापेक्षा निर्मिती. ऐका, नाही नाही, प्रारंभ मध्ये हं. ते ठीक आहे, करोती विरोधी. पण आता आपण वरच्या प्रवेश मध्ये आहे लेवलला. सर, हा प्रवेश मध्ये पण प्रवेश परिचयमध्ये मध्ये. जरा परिचयामध्ये जरा चांगले आता म्हणजे प्रगल्भ शब्द जरा वापरायला पाहिजे आपण असं. हा नाही नाही, हे वाक्य ऐकलं होतं ना, सोनार दागिने घडवतो किंवा बनवतो, तर ते त्यात होता बरोबर सुवर्ण काळ आभरणानि करोती असं होतं ते. बरोबर. हा हा किंवा हा सॉरी, रात दिन आपण दिवानक्तम म्हटलं ना मी, किंवा मराठीत आपण अहोरात्र चांगला शब्द आहे ना, तो पण करू शकतो. सहा अहोरात्रम चिंतयती असं पण म्हणता येईल. चिंतयती. मग आता ते मग मेडिटेशन म्हणा किंवा काही म्हणा तुम्हाला, मग ते चिंतित तो म्हणा विचार म्हणजे. करतो किंवा अच्छा, हा अच्छा. म्हणजे चिंतन करतो, चिंतन करतो. हा आणि चिंतित चिंतित हा असती म्हणण्यापेक्षा चिंतयती असं. चिंतयती मग चांगला इथे शब्द. आत्मनेपदी वापरलं तर, हं. चिंतयते केलं तर? नाही, पण हा चिंतयती हा मला वाटतं उभयपदी नाहीये जातो. हा नाहीये का? बहुतेक चिंतयते दशमगणी नाहीये ना. हा चिंतयते नाही, हा दशमगणाचा धातू तो चिंतयती असाच होतो. ठीक आहे. पुढचं काय होईल?
15व. औषधाने रोग बरे होतात. तर पुढे भेषजेन रोगा हा पुढे आम्हाला कळलं नाही. कळलं नाही. नाशम पावते नश्यन्ति ऍक्च्युली नाशम. ऍक्च्युली चिंतयते पण चालेल. हा राजेश बरोबर आहे. अच्छा. चिंतयते मला आता आठवलं. चिंतयते असं पण मी संस्कृतमध्ये वाचलेलं आहे. त्यामुळे चिंतयते म्हणजे तो स्वतः चिंता करतो ना, म्हणून मग आत्मनेपदी चिंतयते असंच पाहिजे, चिंतयती नाही. कारण तो स्वतः करतोय चिंता असं. हं? त्याचा परिणाम स्वतःवर होतोय. त्यामुळे जसं ते पचते पचती तसं हे चिंतयतेच पाहिजे इथं. हं? बरोबर. हं? हा भेषज हा काय केलं तुम्ही 15व्याचं? भेषजेन रोगा हा पुढे आम्हाला कळलं नाही, बरे होतात. अच्छा इथे नश्यन्ति नश्यन्ति. इथे रोगाः नाही आता नश्यन्ति हिंदीमध्ये रोगाः नश्यन्ति असंच म्हणजे दवाईयों से रोग नष्ट होते तर भेषजेन रोगाः नश्यन्ति असंच होईल. हं? हो, पण आम्हाला मराठीत ना ते बरे होतात होतं म्हणून सापडलं नाही. ते हे हिंदी माहित नव्हतं ना, नष्ट होते हे. नाही पण मग त्याच्यामुळे स्वस्थम भवती असं. रोगाः हा स्वस्थं भवति. रोगः कस्य सम्भवति होय. रोग बरे नाही. तेच रु ना. रु सी ते रोगात ऐका ते वाक्य चुकीचं आहे. रोग बरे नाही व्याधी होत. एक मिनिट. रोग बरे नाही होत, रुग्ण बरे होतात असं पाहिजे ते वाक्य, नाही का मराठीतलं. ते ते वाक्य वाक्य चुकी होतं औषधांनी रोग बरे होतात, रुग्ण बरे होतात असतं तर मग हो बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. म्हणजे रोग कशाला बरा होईल. रोग उलट नष्ट होईल ना, नाही का. हो. हा, त्यामुळे ते वाक्य मग मराठीतलं त्याच्यामुळे चुकलेलं आपलं आहे. ते नष्ट होतात, रोग नष्ट होतात असं असतं तर नश्यन्ति केलं असतं. तर ते हा बरे होतातला काय म्हणावं हा म्हणून आम्ही काही केलं नाही पण म्हणूनच ते तर मी रुग्ण हा स्वस्थं भवति असं पाहिजे. म्हणजे तो मराठी वाक्यात ती चूक झालेली आहे. मराठी वाक्यच चुकीचं आहे. वाक्यच नव्हतं ना रो- तर मी रुग्णाचं र- काही समजून घेतलं. मराठी हा वाक्याप्रमाणे ना मी भेषजेन व्याधीही नश्यन्ति असं केलं. बरोबर आहे का? व्याधी अं, नश्यन्ति. नाही पण व्याधीही नश्यन्ति तर व्याधीचं तुम्ही अनेक वचन करायला पाहिजे ना, हा नाही का. तर व्याधीचं अनेक वचन काय रोग होईल विद्याताई? हा ते नाही माझ्या लक्षात आलं. पण हा मी व्याधी हा शब्द नाही वापरायचा असं व्याधी डोक्यात ठेवलं. व्याधयः या मतयः तसं. हा हाँ हाँ मतयः असं. हा म्हणजे या तसं व्याधयः नश्यन्ति. हा हा if we want to इथे say medicines दवाइयों से plural, बहुवचन है ना. काय medicines plural होना चाहिए ना औषधम वे भेषज भेषजेन पेक्षा भेषय जय ही येणार भेषज ना ते हाँ हा तृतीय भेषजही बहुवचन. अनेक बहुवचन पाहिजे. बरोबर भेषजही. बरोबर. हा so it will be tritiya bahuvachan भेषजैहि हा येस. रोगाः भेषजैहि नश्यन्ति रोगाः नश्यन्ति और रुग्णाः रुग्णाः स्वस्थं नहीं भवति. स्वस्थान भवन्ति. स्वस्थान रुग्णाः स्वस्थान भवन्ति असं ऐसा बोल सकते. अब बहुवचन बोलना है तो या तो व्याधयः नश्यन्ति. it should be भेषजैहि no यस plural okay बरोबर. अच्छा एक दोन गोष्ट सांगायची होती तर वेळ थोडा झालाय. तर आपला पाठ हा पूर्ण झालाय. हा आता पुढचा जो पाठ आहे ना, तर तुम्ही एक काम करायचंय. मी तुम्हाला इथे गृहपाठ देणार आहे. तो पुढचा जो चौथा पाठ आहे तो कौसल्याचं काहीतरी आहे वाल्मिकी रामायणातलं. तर मी तुम्हाला एक लिंक देईन. हा ती मागे उन्नतीने शेअर केली ती तशीच ती लिंक आहे. त्याच्यामध्ये अन्वय दिलेला आहे. हा तर तुम्ही सगळ्यांनी त्याचा अन्वय लिहा आणि त्याचं अनुवाद करायचा. तेवढाच तो शब्द आहे. हा तर उद्याच्या दिवसात तुम्ही तो होमवर्क करून तुम्ही हे करा. फक्त तुम्ही काही अडचण डिफिकल्टीज असेल तर विचारा. समजलं? ओके. हो हो. हा आणि दुसरं एक सांगायचं होतं की विद्याताईंनी खूप छान काम केलं. प्रारंभच्या लोकांना ओके सर. सगळ्यांना 31 जणांसाठी सगळ्यांना पुस्तकं सगळे सेट पाठवून वगैरे सगळं एकदम चकाचक छान काम केलं. आले हा. हं, एक हो दोन हो दिवसात हो. सगळ्यांना मिळाले सुद्धा. यावेळी हं. तुम्ही प्रिंट करून मला दिल्यामुळे आमच्याही वेळी बरं केलं झालं. होतं ना सर.
आम्हाला हो. पण त्यांनीच दिले होते ना. यावेळेस जरा आम्ही इम्प्रुव्हमेंट केली. सगळे असे स्टिकर्स वगैरे बनवून पाठवले. जरा हा. हाताने लिहिण्याचे जरा त्रास वाचला, पण सगळे एका दमात हो. त्यांनी सगळं केलं.